अजून किती वेळ लागणार आहे? सर पोचलोच आपण. ट्रेस झालेलं लोकेशन 200 मीटरवर आहे. सर धनंजय सरदेसाई जर तिकडे असतील तर ही केस पण बंद होईल, तुमचा रेकॉर्ड पण कायम राहील. आय मीन देयर विल बी नो पेंडिंग केसेस. कुठली केस पूर्णपणे उलगडल्याशिवाय काही सांगता येत नाही शेलार. कित्येकदा असं झालंय की सॉल्व्ह झाले अशा वाटणाऱ्या केसला फाटे फुटले. शेलार सर. नक्की हीच जागा आहे का? येस सर. पण सर इकडे ना आता घर आहे ना हॉटेल आहे. सुनावणी जागा हीच आहे, पण ते हॉटेल किंवा घरातच असतील असं नाही. आजूबाजूला बघायला हवं. शेलार सर. तू तिकडे बघ. येस सर. सुनावणी तुम्ही तिथे शोधा. यस सर. सोनावणे, अहो इथे तर काहीच दिसत नाहीये. या बाजूला देखील काहीच नाहीये. कुठेच नाहीयेत. सर जर धनंजय सरदेसाई इकडनंच कुठेतरी गेले असतील तर? असूही शकतं, पण प्रश्न हा पडतो, जर धनंजय सरदेसाई इथे होते तर कुठे होते आणि इथून गेले कुठे? ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला धनंजय सरदेसाईंपर्यंत घेऊन जातील. सर मला वाटतं या प्रश्नांची उत्तर आपल्याला ऑफिसमध्येच मिळतील, कारण धनंजय सरदेसाईंना शेवटी तिकडेच पाहिलं गेलं. थोबाडाकडे का बघताय माझ्या? काम करा आधी. दिवाळी हवी आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.